रतन अरे ते शेखरच्या दुकानात जा की लॉटरीचं तिकीट मिळतंय 1 कोटीचं. कुठलं? हळू हळू बोल ना जरा, किती जोरात तू बोलून सगळ्यांना सांगते. इकडे कोणाला कळू देऊ नको. जा लवकर. 1 कोटीची लॉटरी आहे. 1 कोटी. खरंच होय? मला तर हे सगळं आत्ताच कळतंय. अरे येड्या, संपायच्या आधीचा लई लोकांचा डोळा आहे त्याच्या. अरे पण मी का आत्ता गेलो तर माझ्या पगाराचं कसं काय रे? याड आहे काय रे? अरे 1 कोटी मिळणार आहे ते. 1 कोटी. पगार काय करते? 1 कोटी मिळालं ना, अशा 10 कंपन्या विकत घेशील. तुझ्या शर्टाला टाय असेल, खिशात काजू असतील. खरंच 1 कोटी मिळतील का? हा मग. अरे आपल्या तालुक्यात नाही का एकाला मिळालं, त्यानं 5 JCB घेतल्यात. 5 पैशाच्या गादीवर झुकतो तो. हा खरं सांगतोयस? शपथ घे बघू बर. शपथ, गजाभाऊची शपथ. हा, युनियन लीडरची खोटी शपथ घेतच नाही आपण. तसा तेवढा का देव माणूसच आहे. फुल रिस्पेक्ट गजाभाऊ. मी आता लगेच जातो आणि ते 1 कोटीचं तिकीट घेऊन येतो. हा जा. आणि पावभर करू नको, सगळ्यांना सांगू नको. नाही सांगत जातो. कुठं काम होता रे गजाभाऊ म्हणून निघालेलो. तुझी काम माहितीत मला. चला, तो टेम्पो लोड झाला ना, यो टेम्पो तुला लोड करायचा आहे. चल शिफ्ट संपेपर्यंत कुठं जायचं नाही. चला तो 1 कोटी काजू. दे इकडं, आम्ही करतो आता. ते रतन, कवळे दादा काय करते? पाव काय चाललंय तुमचं? आम्ही तुला मदत करतोय. अगे राणे, गजाभाऊला कटवलाय मी. तू त्याचं नको टेन्शन घेऊ. तो ना आता बघायला. गोट्या, ते माझं काम आहे ना, ते मी पूर्ण करायला पाहिजे. आणि तसं पण कामात बैमानी केलेली मला आवडत नाही. अगं पण राणी, समोरचा पण तसा पाहिजे ना. त्या कारल्यानं मुद्दाम तुला हे टार्गेट दिले. तुझ्याकडनं नाही होणार. तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. परिणामांचा विचार करून आत्ताच हार मानली तर कसं होणार गोट्या? अगं पण राणे, आम्ही थोडी मदत केली का नाही की लवकर गाडी भरतीये बघ. आणि तसा तो गाजा पण इथं नाही. तो काय काळजी करू नको. हे हात पा लवकर. गजाभाऊ इथं नाहीये, इथं कोणी बघायला नाहीये म्हणून काय आपल्या मनाला माहित नाही का? भले टार्गेट पूर्ण नको होऊ दे, पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. अगं पण राणे. कवळे दादा नको. अगं राणे, जाऊ दे. बुवांचीच लेख आहे ती. मॉडेल पण वाकणार नाही. कवळे दादा तेव्हा ती करत. चल आपलं काम करू. चल. हो, मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. मी वेळेतच पोहोचेन. मला सांगा, बोटॉक्स आणि प्रोटीन ट्रीटमेंटचे किती पैसे होतात? वहिनी, काय केलंस हे? समोर बघून चालायचं ना. माझी सगळी मेहनत पाण्यात घालवलीस. हे असल्या फालतू गोष्टी मध्ये ठेवतोस आणि वरून मलाच बोलतोस का? हे असल्या फालतू गोष्टींवरती वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा आहे ना, काहीतरी कामधंदा कर, जेणेकरून निदान 2 वेळेचं खाता येईल इतकं तरी कमाव आणि मग मला बोला. वहिनी, एवढं बोलायची गरज नाहीये. आणि राहिला प्रश्न पैशांचा, स्वतः पार्लरवर फुकटचा पैसा घालवतेस ते चालतं. निदान मी जे काही करतोय ते जर सक्सेसफुल झालं तर आपल्या सगळ्यांनाच फायदा होणार आहे त्याचा. काही फुकटचा रंग चेहऱ्यावर फासण्यासाठी पैसे आणि वेळ वाया नाही घालवत. अजित, नीट बोला. वहिनी आहे मी तुझी. वहिनी आहेस म्हणून काय झालं? तू काहीही बोलशील आणि त्याने ऐकून घ्यायचं का? चिकू, तू शांत बसा. तुला माहिती नाहीये काय इथे झाले. अगं पण वहिनी, त्याने किती. अगं काय झालंय? कसला गोंधळ चाललाय? काय झालं अजित? आई बघ ना, एवढा मेहनतीने प्रोजेक्ट केला होता, वहिनीने मोडून टाकला. कसला प्रोजेक्ट आहे रे तो? वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवतोय. उर्मिला,
एकतर त्याचा प्रोजेक्ट खराब केलं तुम्ही, तो त्याची माफी मागायचं सोडून त्यालाच बोल लावताय. त्याला जे आवडतं तो ते करतो आणि त्यासाठी कितीही पैसा लागू दे, वेळ लागू दे, मी खंबीर आहे अजून. सॉरी आबा. सॉरी मला नाही, त्याला म्हणा. सॉरी अजित. आबा, पण मला एक कळत नाहीये, इंदिरा भाऊजी एवढं जीवाचं रान करून कंपनीसाठी कष्ट करतायत, कंपनीच्या फायद्यासाठी काही चांगले बदल करतायत, तर तुम्ही इंदिरा भाऊजींना विरोध करताय. इकडे हा अजित नको त्या गोष्टींवरती टाइमपास करतोय, तर तुम्ही त्याची बाजू घेताय. खरंय उर्मिलाचं. अजित, तुला किती वेळा सांगितलं, अरे आता या सगळ्या गोष्टी करणं बंद कर. मी तर म्हणते आता या वयात तू कंपनीत जायला हवं, तुझ्या इंदिरा दादाला मदत करायला हवी, त्याच्याकडनं 4 चांगल्या गोष्टी शिकायला हव्या. तर तू काय करतोयस, या सगळ्या गोष्टीत वेळ वाया घालवतोयस. आणि अहो, तुम्ही पण त्याला विरोध करायचं सोडून पाठिंबा कसला देताय? हो नाही, माझा चुकून धक्का लागला आणि मी त्याला समजवायला गेले तर मलाच ओरडला, आणि आबा पण त्याचीच बाजू घेतायत. हे ना मला तुमचं अजिबात पटत नाही. तिथे माझा इंद्रा इतका धडपड करतोय, एवढी मेहनत घेतोय, आपली कंपनी अजून कशी मोठी होईल ह्याचा विचार करतोय, तर तुम्ही त्याच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करता आणि याला मात्र विनाकारण पाठीशी घालता. म्हणजे जो काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय त्याला टोकायचं, आणि जो लष्कराच्या भाकऱ्या भासतोय त्याला गोंजारत बसायचं. बस, त्याला जे करायचं ते करू देत. त्याला कोणीही अडवणार नाहीये, आणि यापुढे अजितला कोणी काही बोललेलं मला चालणार नाही. ह्यावर मला कुणाचाच शब्द नको आहे, कुणाचाच. अजित, निराश नको होस, पुन्हा प्रयत्न कर. जिब्रो चिल, तू मला सांग, मी तुला हेल्प करू का? नाही नको चिप, त्याला डोकं लागतं. काय डोकं लागतं म्हणजे काय? मला डोकं नाही असं म्हणायचं का तुला? आणि कामाची वेळ संपत आली, पण काम काय संपत नाहीये. असंच मेहनत करत राहिली तर तुझं टार्गेट कधीच पूर्ण होणार नाही. काहीतरी केलं. केटी, हे सगळे रिपोर्ट्स नीट चेक करा. कोरडे, मला संध्याकाळी हे रिपोर्ट्स माझ्या टेबलवर हवेत. हिला गेट आउट म्हणायची संधी आत्ता मिळणार आहे मला.
दिस इज इम्पॉसिबल. मी म्हटलं होतं ना सर, कोणतं काम देवाची सेवा असते आणि सेवा कधीच अर्धवट सोडत नाही. राजा चक्कर आली. ए रतन, डॉक्टर आले का बघ ना, बोलव ना डॉक्टरांना. राणी राणी इकडे बघ. राणी सरका गर्दी करू नका. डॉक्टर डॉक्टर बघा ना काय झालंय तिला. आऊ डोळंच उघडत नाही. आपण तिला मोठ्या हॉस्पिटल मध्ये न्यायची का? हो हो थांबा, तुम्ही पॅनिक होऊ नका. मला पेशंटला चेक तर करू देत आधी. बरं मला सांगा, या जेव्हा बेशुद्ध पडल्या होत्या तेव्हा नेमकं काय झालं होतं? अहो सकाळ धरणं काम करती, काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही बळबळ चारलंय तिला. उन्हातानाचं काम करत होती, चक्कर आली मग तिला. बरं ठीक आहे, तुम्ही सगळे एका बाजूला उभं राहा, मी जरा त्यांना चेक करते. बघा. परफेक्ट. इकडे ही पोरगी बेशुद्ध पडली आहे. आता इंद्राच्या बाबतीत आबांना शुद्धीवर आणायला मला मदत होईल. इंद्रा आता बघत. May I come in, Indra sir? येस, कम इन. सर ती मुलगी तर शुद्धीवर नाही आली. सो मी केटींना सांगितलं नेहमीच्या डॉक्टरला बोलवायला. आणि डॉक्टर्स काय ते बघून घेतील. यू डोंट वरी. डॉक्टर आलेत पण ती अजूनही शुद्धीवर नाही आली. इंद्रा, टेल यू, तू जे केलेस ना ते योग्यच केलेस. ती मुलगी बेशुद्ध पडली आहे, तुझी काही चूक नाहीये. आणि इंद्रा जे झालं ना ते बरंच झालं. त्या मुलीला शिक्षा व्हायलाच हवी होती. बघ ना, तिने तुझा सगळ्यांसमोर अपमान केला, तुला सगळ्यांसमोर चिखलात पडलं, तुला सतत विरोध करत राहिली. दॅट्स कॉल्ड अ परफेक्ट रिवेंज. ओल्ड विक्रांत, आय थिंक यू आर गेटिंग मिसअंडरस्टूड. मी त्या मुलीला जास्त काही काम दिलंच नव्हतं. इनफॅक्ट तिच्या जागी कोणीही असतं तरी मी त्याला हेच आणि एवढंच काम दिलं असतं. मी कुठलाही पर्सनल राग मनात ठेवून काम करतच नाहीये विक्रांत. दॅट्स ट्रू. इनफॅक्ट त्या मुलीला इंटर्न म्हणून त्या पोझिशनला घेऊ नका हे आबासाहेबांना मी सांगत होतो. पण आय मीन अर्धवट शिक्षण झालेल्या मुलीला इंटर्न म्हणून कसं घेणार ना. आणि मला तर काय वाटतंय माहितीये का इंद्रा, बुवांनी आबासाहेबांना इमोशनली ब्लॅकमेल केलं असणार त्यांच्या मुलीला नोकरीवर घेण्यासाठी. आणि आपले आबासाहेब कामगारांवर नितांत प्रेम करतात. इमोशनल झाले, ठेवलं कामावरती. काय आहे इंद्रा, आबासाहेबांनी ना तुझ्यासारखं कामगारांना असं नियमात बांधून नाही ठेवलं. ती त्यांची चूक होती विक्रांत. बट आय एम टेलिंग यू, कामगारांना आज माझ्या नवीन नियमांचा त्रास होईल, पण उद्या हळूहळू त्यांना त्याची सवय होईल. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर कंपनी. एक्झॅक्टली. कामगारांशी असंच वागलं पाहिजे. त्यांना जास्त डोक्यावर चढून नाही ठेवायचं. त्यांना कसं एकदम धाकात कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. पोलिसांची गाडी आपल्याकडे काय करते? मंजू मॅडम नमस्कार. तुम्ही कसं काय येणं केलं? नाही, मला फोन केला असता तर मी आलो असतो ना. आबासाहेब नाही आहेत का? आबासाहेब रिटायर झालेत. हे आमचे नवीन एमडी आहेत. मी इंद्रजित महाडी, या कंपनीचा नवीन एमडी. नमस्कार.
आम्हाला असं कळलंय की तुमचं कंपनी मॅनेजमेंट कामगारांवर अन्याय करते, कामगारांचा छळ होतो इथं. व्हॉट? वय कामगारांना जास्तीचा वर्कलोड दिला जातोय आणि त्यामुळं आज कुणीतरी चक्कर येऊन पडले असा फोन आला होता आम्हाला. नाही मॅडम, दिस इज इम्पॉसिबल. आमच्या फॅक्टरीत हे असं होऊच शकत नाही. गजा, पटकन बघ कोणी फोन केला ते. और कुणी फोन केलता? तुम्हाला कळतं का नाही कोणी फोन केला? अरे मॅडमच्या टायमाची खुटी. या साहेबांना ताप कळत नाही. काय झालं तर आम्हाला सांगायचं ना. आपल्या साहेबांना ताप सगळा वेळ वाया घालवणार तुम्ही. मॅडम नमस्ते, मी गजा कोरडे, युनियन लीडर इथला. ठीक आहे, ते जे काय असेल आम्हाला आमचं काम करावंच लागेल. मात्रे मॅडम थांबा. तुमच्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय तुम्ही फॅक्टरीत येऊन चौकशी करू नाही शकत. आणि शेवटी फॅक्टरीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. कमॉन मॅम. विक्रांत, एक मिनिट. मॅडम, एक महिला कामगार आहे, ती काम करताना चक्कर येऊन पडली. तिला कोणी टॉर्चर नाही केलेलं आहे. सगळं काही नियमानुसार सुरू आहे. पण ठीक आहे, तुम्हाला चौकशी करायचीच असेल तर तुम्ही करू शकता. इंदिरा ते असं नाही करू शकत यार, त्यांच्याकडे सर्च वॉरंट नाही आहे. विक्रांत, एक मिनिट. आपली काही चूक नसताना आपल्याला घाबरायची काही गरज नाही. केटी, यांना मेडिकल रूम दाखवा. मॅडम, यू प्लीज कॅरी ऑन. तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार. चला म्हात्रे. विक्रांत, हां, मला एक कळत नाहीये, फॅक्टरीतनं पोलिसांना फोन कोणी केला असेल? हो रे, मलाही तेच कळत नाहीये. हॅलो पोलीस, चल बघू आपण. टायमर संपलं ना की आपल्याला स्टेप स्टार्ट करायचे आणि इझी स्टेप आहे हे बघ. एवढंच करायचंय. मी करायचंय? हो. नाही, हे असलं काही मी करणार नाही. तू उर्मिला घे. नाही यार मम्मा, मला तुझ्यासोबत रील बनवायचे. काय यार तू किती विचित्र दिसल मी अशी नाचताना. काय ग मम्मा, माझ्या सगळ्या फ्रेंड्स त्यांच्या मम्मा सोबत बनवतात आणि तू नाही म्हणतेस. चिकू अगं नाही म्हणण्याचा प्रश्न नाही, पण मला असं नाही नाचता येणार. काय ग मालती, चिकू किती प्रेमाने सांगते कर की. तुमची चिकू प्रेमाने काय सांगते ना ते आधी बघा. दाखव चिकू, त्यांना करून दाखव. मी तर म्हणते तू वहिनींसोबतच करणार येईल. हा, कसली भारी आयडिया आहे. आपण ना तिघी मिळून करूयात. चला, काकी हे बघ दे इकडे. हे बघ एकदम इझी स्टेप आहे, फक्त तुला एवढंच करायचंय. काय ना हे करायचंय करा. अहो हे मला नाही सांगायचं. तुम्ही आता कुठे निघालात? केटीचा फोन आला होता, कंपनीमध्ये पोलीस आलेत, मला जायला हवं. काय? पोलीस? पोलीस पण असं अचानक काय झालं? महिला कामगार बेशुद्ध पडली, मला जायला हवं. देवानं, काळजी करू नकोस आणि मला आता प्रश्न विचारू नकोस. मी जाऊन बघतो ते काय झालंय. आलोच मी. बरं सावकाश जा तुम्ही. मम्मा, अगं पोलीस का आले असतील फॅक्टरीमध्ये आपल्या? हो ना, तेच काही कळत नाहीये. आई, इंद्रा भाऊजींनी तर काही केलं नसेल ना? उर्मिला, काही काय बोलतेस तू? इंद्रामुळे कशाला पोलीस येतील? एक्झॅक्टली. आई, याआधी कंपनीमध्ये कधीच पोलीस आले नव्हते. आत्ताच कसे काय आले? कंपनीचं नाव किती खराब होणार आहे आई यानं. उर्मिला, उर्मिला अगं जरा शांत बस ना. भाऊजी गेलेत ना, समजेल काय झालंय ते. काय झालंय डॉक्टर? होईल का राणे ठीक? का न्यायचे आपण तिला? बघा, आता काळजीचं काहीही कारण नाहीये. त्यांचं बीपी, पल्स रेट सगळं काही नॉर्मल आहे. त्यांना जास्त एक्झर्शन झालंय, त्याच्यामुळे बेशुद्ध पडल्यात. पण आता मी इंजेक्शन देतेय, त्याने त्यांना एकदम बरं वाटणार आहे. राणी? डॉक्टर, मला राणीची साक्ष नोंदवून घ्यायची. कधीपर्यंत घेऊ शकते? ते शुद्धीवर आले की घेऊ शकता तुम्ही. नमस्कार आकाशेत. नमस्कार मॅडम. फॅक्टरीतून फोन आला म्हणून यावं लागलं.
कोणामुळे तुमच्या कामात काही अडथळा तर नाही आला ना? नाही नाही. मग तुमचं काम करा. मी आधी राणीला भेटतो. हो. डॉक्टर, राणीची तब्येत कशी आहे? नाही, आता सगळं नॉर्मल आहे, काळजीचं काहीच कारण नाही. आबासाहेब, तुमची हरकत नसेल तर मी पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करते. पुढची प्रोसिजर म्हणजे? मला राणीचा जबाब नोंदवून घ्यावा लागेल. जर तिला खरंच त्रास दिला असेल तर आम्हाला स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल. कंपनीच्या एमडीला आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल. एमडी म्हणजे आपल्या इंद्राला? तुम्ही असं नाही करू शकत. आबासाहेब, यांना कळत कसं नाही? इंद्राला नाही घेऊन जाऊ शकत. मॅडम, तुम्ही तुमच्या प्रोसिजर प्रमाणे जी काही चौकशी करायची ती करा. म्हणजे इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत कंपनीत पहिल्यांदाच पोलीस आहेत, त्यामुळे खरं काय खोटं काय जगासमोर आलंच पाहिजे. थँक्यू आबासाहेब. राणीला शोध आली. मंजुताई, राणी, आता कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय का? राणी, आता काहीच काळजी करायची नाही. थोडा अशक्तपणा होता, त्याच्यामुळे चक्कर आली होती तुम्हाला, पण आता तुम्हाला बरं वाटणार आहे. राणी, तुला बरं वाटतंय ना? हो बाप, आता बरं वाटतंय. मंजुताई, मंजू मॅडम. राणी, बोलू शकतेस? हो. आबासाहेब, मला काही प्रश्न विचारायचे. राणी, मला सांग, तुला चक्कर कशी आली? बेशुद्ध कशी पडलीस तू? कुणी टॉर्चर केलंय का तुला? तू आजपासून लोडिंग अनलोडिंग युनिटला काम करायचं. बाहेर टेम्पो उभा आहे, तुला एकटीला लोड करायचा आहे. संध्याकाळी गेला पाहिजे. तुझं टार्गेट आहे दिवसभरात. नाही नाही, ते मी जेवण नव्हतं केलं ना आज दुपारी, आणि काल रात्री बी थोडंच जेवले होते. त्यात उकाडा केवढा आहे, पाणी पण नाही प्यायले, म्हणून ना डोळ्यासमोर अंधारी आली. या सगळ्यात कोणाचा काहीच दोष नाही. हा, माझंच चुकलं जरा. खरं बोलतेस ना राणी? मला सांग, तुझ्यावर कामाचा जास्त ताण आहे का? तुझ्या कपॅसिटीपेक्षा जास्त काम तुला लावलं जाते का? नाही हो मॅडम, जेवढं कामगारांनी काम करायचं असतं तेवढंच केलं मी. मी तुझ्या मदतीसाठी आली इथं. तू कुणाच्या प्रेशर खाली येऊन हे सगळं बोलत नाहीयेस ना? नाही नाही, तसं काहीच नाही. जेव्हा गोष्ट कायद्याची असते ना तेव्हा मी अजिबात मागं हटत नाही. इथं अजून तरी सगळं कायद्यानेच चालू आहे, त्यामुळं माझी तरी काहीच तक्रार नाहीये. ठीक आहे, मग जर तुझी काहीच तक्रार नाही तर मी चौकशी इथंच थांबवते. सॉरी आबासाहेब, मी तुमचा वेळ वाया घालवला. काहीच हरकत नाही. पण जिथपर्यंत मला माहिती आहे, या कंपनीबद्दल कधीच कुठली तक्रार नाही, कुणीच कंप्लेंट सुद्धा केलेली नाही. मग आजच असा कॉल का आला असेल? ते मला वाटतं कोणीतरी उगाच केला असेल त्रास द्यायला. नाही, हे शक्य नाही. आबासाहेब इतकं मोठं प्रस्थ आहे, त्यांनी इतक्या जणांचे संसार उभे केलेत. प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. मग इतक्या चांगल्या माणसाबद्दल कुणी का असं करेल मुद्दाम? ठीक आहे, असं आम्ही चौकशी करूच. मॅडम, तुमच्यासारख्या मुली आमच्या जिल्ह्यात आहेत, त्यामुळे आमचा जिल्हा सुरक्षित आहे आणि प्रगती करतोय. आबासाहेब, मला डॉक्टर मॅडमना काही प्रश्न विचारायचे. हो नक्की. आबासाहेब, ही जरा गर्दी कमी करा ना, त्यांना जरा आराम करू द्या. गजा हात पे करतो. आबासाहेब, येस, चला चला.
तुझी तब्येत खरंच बरी आहे ना ग? तुझे उपकार कसे मानू मला खरंच कळत नाही. इतक्या वर्षात जी प्रतिष्ठा कमवली होती ती एका क्षणात मातीत गेली असती. तू वाचवलंस पुरी. तू फक्त माझ्या कंपनीचं नाही, माझ्या मुलाचंही भविष्य शाबूत ठेवलंस. तस पोलीस स्टेशनची पाय विचारही करवत नाही. तुझे आभार कसे मानू माझ्याकडे शब्द नाहीये. आणि माफ कर, त्यामुळे तुला खूप त्रास भोगावा लागला, सहन करावा लागला. तुम्ही हात जोडलेलं मला नाही आवडणार. हो, तुम्ही मला बुवांसारखे आहात. आजवर या फॅक्टरीनं आम्हाला लय दिले. आमचं पण काहीतरी देणं लागतं ना. मी तेवढंच केलं जेवढं माझं कर्तव्य होतं. विक्रांत, राणीला सोडण्याची व्यवस्था कर आणि काळजी घे. लवकर बरी हो. एक्सक्यूज मी, मला एक कॉल अटेंड करायचा आहे. आबासाहेब, मी इंद्राला बोललो होतो की अरे नको कामगारांशी इतका वाईट वागूस, नको रुडली वागूस. मी त्याला हेही समजावलं की अरे कंपनी आपली आहे. आबासाहेबांनी सगळ्या कामगारांना कुटुंबासारखं जपलंय. मी त्याला हेही बोललो की अरे ती राणी मुलगी आहे, त्याचा तरी विचार कर, नको तिला कष्टाचं काम देऊ. पण आबा, तुम्हाला आपला इंद्रा कसा आहे ते माहिती आहे ना, हट्टी एक नंबरचा. नाही ऐकला आणि हे सगळं झालं. चला घरी जाऊया. आबा, मला एक मीटिंग आहे. ठीक आहे, येतो. विकी, आगीत मस्त तेल ओतून झालंय तुझं. आता घरी जाऊन भडका उडणार आहे. मग इंद्राचा पत्ता कट आणि पुढचा एमडी तूच, विक्रांत महाडिक.